रामकृष्ण हरी. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत. तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. तया हम वाचा चित्तांग देवुनिया शरणरिग. महोदधिका गांग रिगाले जैशी. श्रीमद भगवद्गीतेतील 18वा अध्याय. श्रीमद भगवद्गीता आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील 18वा अध्याय 18व्या अध्यायातील 62व्या क्रमांकाचा श्लोक. आणि या श्लोकावर चिंतन करत असताना, व्याख्यान करत असताना, भाष्य करत असताना माऊली ज्ञानोबा यांची आलेली अत्यंत महत्वाची अशी उभी. त्या अहम वाचा चित्त अंग देवनिया शरणरिग. महोदलिका गांग त्रिगाले जैशी. अशा प्रकारची ओवी 1319 क्रमांकाची ही ओवी आहे. 2 भागापासून आपण या श्लोकावरती, या ओवीवरती चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आजचे हे 3रं पुष्प म्हणा. या श्लोकावरचे 3रं पुष्प. मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना आणि त्या अगोदरच्या भागामध्येही चिंतन करत असताना आपण शरणागतीचा विचार मनामध्ये केव्हा येतो याचा थोडाफार विचार केला. त्यानंतर शरणागतीच्या संबंधाने विचार करत असताना क्रिया आणि भावना या दोन्ही गोष्टी शरणागतीला आवश्यक आहे याचाही आपण धावता विचार करण्याचा प्रयत्न केला. जीवनामध्ये शरणागती पत्करायची असेल तर क्रियाही महत्वाची आणि भावनाही महत्वाची आहे. नुसतं क्रियेने शरणागती पत्करता येणार नाही, नुसतं भावनेनेही शरणागती पत्करता येणार नाही. बघा, प्रत्येक क्रिया ही त्या क्रियेच्या मागची भावना ही वेगळी असते. क्रिया जरी सारखी दिसत असली तरी त्यामागची भावना ही सारखी असेलच असं सांगता येत नाही. माऊली ज्ञानोबा यांनी सुंदर दृष्टांत देऊन त्यावर ओवी सांगितली. आता मला ओवी आठवणार नाही, पण ओवीचा अर्थ जर बघितला तर असा आहे. पत्नीने पतीला आलिंगन देणं आणि त्याच पत्नीने आपल्या मुलाला म्हणजे तिच्या मुलाला आलिंगन देणं, क्रिया दोन्ही ठिकाणी सारखी आहे. पत्नी ज्या वेळेला पतीला आलिंगन देते त्यावेळेची जी भावना आहे ती समर्पणाची भावना आहे. पण ज्या वेळेला तीच स्त्री आई म्हणून आपल्या मुलाला त्या ठिकाणी आलिंगन देत असते तेव्हा वात्सल्याची भावना त्या मागे असते. क्रियेचा विचार केला तर दोन्ही ठिकाणी आलिंगन ही क्रिया आहे आणि ती सारखीच आहे. दोघांनाही आलिंगन आहे. पतीलाही आलिंगन आहे, पुत्रालाही आलिंगन आहे. देणारी व्यक्ती पण तीच आहे. एकच स्त्री आपल्या पतीला आणि आपल्या पुत्राला आलिंगन देताना भाव मात्र वेगळा आहे. एके ठिकाणी समर्पण काम भावना आहे, एके ठिकाणी वात्सल्य भावना आहे. मी का सांगतो आहे, क्रिया जरी सारखी दिसत असली तरी त्यामागचा भाव हा वेगळा असू शकतो. शरणागतीसाठी क्रिया आणि भाव हे दोन्ही महत्वाचे आहेत. क्रिया असं कालच्या भागामध्ये मला वाटतं बोललो
पूजा करणं ही क्रिया आहे, पण ती पूजा करत असताना भगवंताच्या संदर्भाने काही भाव आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण होणं ही भावना आहे. पुजारी देवाची पूजा करत असताना पुजाऱ्याच्या मनातला भाव आणि एखाद्या साधकाच्या भक्ताच्या मनातला भाव हा वेगळा असू शकतो. पुजारी हा मोबदला मिळतो, पगार मिळतो, त्यामुळे त्याला वेळेवर पूजा करावी लागते, सांगितलेल्या क्रमानं ती पूजा करावी लागते, त्या क्रमानं ती आरती करावी लागते. त्यात भावना असावी, असू नये असं नाही, पण असतेच असं सांगता येत नाही. क्रिया आहे, पण भावना आहे की नाही हे सांगता येत नाही. शरणागती संदर्भाने विचार करत असताना क्रिया आणि भावना या दोन्हींचाही विचार करावा लागतो. नव्हे काहीपेक्षा पुढे जाऊन सांगू का, शरणागती ही भावना प्रधानच जास्त आहे आणि ती असावी. कारण भावे विन देव न कळे निसंदेह, हरिपाठामध्ये आलेलं आहे ना, भावे विन देव न कळे निसंदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे, भावाशिवाय देव कळणार नाही. आणि या श्लोकामध्ये तर भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात, तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. हे भारत, हे भरतपुत्रा, हे अर्जुना, त्याला शरण जा. आणि कसा शरण जा, तर सर्व भावेन भारत, सर्व भावानी शरण जा. सर्व भावानी शरण जा म्हणजे कसं शरण जा? इथे भाव या शब्द बघा, एकदा असंच कोणीतरी सर्व भावानी शरण जा देवाला असं म्हटलं प्रवचना कीर्तनामध्ये. दुसऱ्या दिवशी पाची भाऊ आले आणि काय कसं काय? नाही म्हणे, आम्हाला काल सांगितलं ना सर्व भावांनी देवाला शरण जा, म्हणून आम्ही पाची भाऊ आलो म्हणे. असं चालत नाही. विरोधाचा भाग सोडा. कौरव 100 भाऊ होते, पांडव 5 भाऊ होते. सर्व भावांनी शरण जावं म्हणजे कौरवांनी 100 यावं, पांडवांनी 5 यावं. बरं, एक तर त्याहीपेक्षा तुम्हाला गंमत सांगतो. असंच एकाने कीर्तनात प्रवचनात सांगितलं सर्व भावांनी शरण जावं. लगेच तो कीर्तनकाराजवळ गेला दुसऱ्या दिवशी आणि कवा म्हणे तुम्ही सांगितलं सर्व भावांनी शरण जावं, मी तर माझ्या वडिलाला एकटाच, मला भाऊच नाही. मग भाऊ कुठून आणू? मामे भाऊ आणू, आते भाऊ आणू, चुलत भाऊ आणू? कारण सर्व भावांनी जर शरण जावं तर मला भाऊच नाही ना, मी एकटाच आहे ना. विनोदाचा भाग जरी आपण बाजूला केला तरी सर्व भावेन भारत म्हणजे सर्व भावांनी देवाला शरण जायचं आहे. आता सर्व भावांनी शरण जायचं म्हणजे कसं जायचं याचा विचार आपण करणार आहोत. पण त्याआधी आपल्याला आणखी काही विचार करावा लागेल. कालच्या भागामध्ये आपण अनुकूलश्च संकल्प प्रतिकूलश्च वर्जनम या अनुषंगानं 6 प्रकारची शरणागती पाहिली. कायिक, वाचिक आणि मानसिक शरणागती पाहिली. आणि माऊली ज्ञानोबराजे अहम वाचा चित्त अंग ही 4 प्रकारची शरणागती सांगतात. याचाही आपण विचार करणार आहोत. पण तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत हे कशासाठी, का म्हणून शरण जायचं? तर त्याचं कारण अनेक ठिकाणी अनेक प्रमाणावरून आपल्याला ती कारण आपल्याला मिळू शकतात. अनेक प्रमाणावरून, अनेक अभंगावरून, अनेक ओव्यांवरून, अनेक वचनांवरून देवाला का शरण जायचं याचा विचार करता येतो. पहिल्या भागामध्ये चिंतन करताना आपण बघितलं ना, हा संसार, हा भवसिंधू, हा तरुण जाण्यासाठी देवाला शरण जायचं. अनेकदा देवाने स्वतः सांगितलं ना की मला शरण या. का शरण या? कारण या मायेमध्ये, ही माया कशी आहे? माया दुस्तर आहे. ही माया धर्माधर्माच्या आड येते. ही माया कर्म अकर्माच्या आड येते. ही माया मोहपाशात अडकवून ठेवते. आणि म्हणून अशी दुस्तर असलेली माया
या दुस्तर मायेतून तरुण जायचं आहे तर एक आणि एकच उपाय भगवंतांनी सांगितलाय ना, दैवी येशाम गुणमयी मम माया दुरत्या. माझी माया दुस्तर आहे. भगवंतांनी स्वतः सांगितलं माझी माया दुस्तर आहे. पण माया दुस्तर मायेतून तुम्हाला जर तरुण जायचं असेल तर मला शरण या, आणि मला शरण आल्यानंतर मग मी त्यातून तुम्हाला तारून नेतो. अनेक ओव्या आहेत ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये बघा, 12व्या अध्यायामध्ये बघा. आपण 1-2 ओव्यांवर चिंतन पण केलं आहे. जो मध्ये अनन्य शरण त्याचे मी निवारी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण मीच एकू. शरण्य असा मीच आहे. मला सर्व भावाने शरण या. सर्व भावेन भारत मला शरण ये. पण कसा शरण ये? सर्व भावाने शरण ये, म्हणजे अनन्य शरण ये. अनन्यता अर्थ अन्यथा आश्रय न घेता शरणेनं. अन्यथा आश्रय न घेता म्हणजे अन्य कुठलाही आश्रय कामाचा नाही अशी जाण ठेवून फक्त आणि फक्त मला शरणेनं, याला अनन्य शरण म्हणतात. त्यालाच सर्व भावे शरण असं म्हणता येईल. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. आता मी असं सांगून गेलो होतो की कृती आणि भावना, कार्य आणि भावना या दोन्हीही शरणागतीसाठी लागतात. आणि त्या दृष्टीने आपण विचार पण केला आहे. कारण आपली भक्ती ही द्वैतातली भक्ती आहे. आपल्या भक्तीमध्ये द्वैत असं आपण, कारण आपण देव वेगळा मानतो आणि भक्त वेगळा मानतो. खरं पाहता स्वरूप असं आहे, देव आणि भक्त हे स्वरूप एकच होऊन जाते नव्हे, ते एकरूप व्हावं हेच शरणागतीचं खरं त्या ठिकाणी. म्हणजे शरणागतीचा जो विचार आहे ना, तो देव आणि भक्त एक व्हावा यासाठीचाच विचार आहे. पण कृती करत असताना, भावना मनामध्ये आणत असताना द्वैताशिवाय ही भावनाच येत नाही. म्हणून एक सांगू का तुम्हाला, साधं आणि सोपं जर उदाहरण द्यायचं झालं तर मला सांगा, समुद्रावरती लाटा येतात, समुद्रावरती तरंग येतात, ठीक आहे. आता समुद्राची लाट आहे की लाटेचा समुद्र आहे? लक्षात ठेवा, ही लाट जी आहे ही समुद्राची आहे का? बर, समुद्राची लाट आहे तर लाटेचा समुद्र आहे की नाही? आहे. मग आता समुद्राची लाट म्हणायचं की लाटेचा समुद्र म्हणायचं? विचार करून बघा. समुद्राची लाट म्हणता येईल, पण लाटेचा समुद्र म्हणता येईल का? का म्हणता येणार नाही? कारण लाटा नसल्या तरी समुद्र असू शकतो, परंतु समुद्राशिवाय लाट असू शकत नाही. बरं, त्याही पुढे जाऊन सांगू. बरं, समुद्र आणि लाट हे वेगळे आहेत का? समुद्र आणि तरंग हे वेगळे आहेत का? वेगळे नाहीत ना. बरं, आणखी सांगतो. बरं, लाटेशिवाय समुद्राचं सौंदर्य आहे का? नुसतं संथ असा समुद्र आहे. लाटेने समुद्राचं सौंदर्य खुलतं, लाटेने समुद्राचं सौंदर्य खुलतं, परंतु लाटा म्हणजे समुद्र नाही. पण लाटा या समुद्राच्याच आहेत. मी जे चिंतन करतो तुमच्या लक्षात येते की नाही? मला काय म्हणायचं आहे, लाट ही वेगळी समुद्र वेगळा असं होत नाही, पण सौंदर्य लाटेमुळे समुद्राला आहे, तसं भक्तामुळे देवाचं मोठेपण आहे. तुकोराय म्हणतात ना, आमच्यामुळे देवा तुला देवपण आहे, नाही तर तुला कोणी विचारलं असतं रे, आमुच्याही भावे तुझं देवपण. अर्थात समुद्र आणि समुद्राची लाट ही जरी एक आहे तरी लाटेचा समुद्र आपण म्हणतो किंवा समुद्राची लाट म्हणतो. ज्या वेळेला समुद्राची लाट म्हणतो किंवा लाटेचा समुद्र म्हणतो,
त्याच वेळेला या दोघांचा संबंध त्या ठिकाणी दिसतो आणि एक रूपतेमध्ये संबंध नसतो. म्हणजे लाट आणि समुद्र द्वैत आहे का? द्वैत नाही, एक आहे. पण तरीही समुद्राची लाट, लाटेचा समुद्र असं म्हणावं लागतं. तसं शरणागतीसाठी देव आणि भक्त हा विचार व्हावा लागेल. आणि भक्त म्हणून जर मग देवाला शरण जायचं ठरवलं ना, तर मग त्या ठिकाणी कृती आणि भावना या दोन्हीही लागतील. आणखी थोडं चिंतन करायचं झालं तर बघा, शरणागतीचे आता शरणागती हा विषय आल्यामुळे मी थोडं विस्ताराने बोलतोय. एक लक्षात घ्या, शरणागती कशी करायची. दोन प्रकारची शरणागती सांगितली. एक मर्कट प्रपत्ती आणि दुसरी मार्जार प्रपत्ती. अर्थ सांगतो. मर्कट प्रपत्ती म्हणजे माकडासारखी, माकडींचं उदाहरण दिलेलं आहे. आणि मार्जार म्हणजे मांजर, मांजरीसारखी. एक लक्षात घ्या, माकडींचं पिलू माकडींच्या पोटाला धरून ठेवते आणि माकडी या झाडावरून त्या झाडावर, त्या घरावरून त्या घरावर उड्या मारते. आता माकडींच्या पिलाने आईच्या पोटाला घट्ट धरलं आणि घट्ट धरल्यानंतर माकडींचं त्यात काहीही नाही, माकडींचं पिलू घट्ट पकडत असते. आणि समजा त्या मरकटाने, त्या माकडींच्या पिलाने आपला हात खाजवायसाठी घेतला आणि ते जर खाली पडलं, तर मग दोष कुणाचा आहे? माकडींचा आहे की माकडीच्या पिलाचा आहे? कारण माकडींच्या पिलाची जबाबदारी तो आपल्या आईवर टाकत नाही, तर तो ती जबाबदारी स्वतः घेतो, तो स्वतः पकडतो. त्याच्यामुळे पडला तर तो गेला. पण मांजरीचं जर उदाहरण घेतलं, मांजर आपल्या पिलाला काय करते? दाताने पकडून नेते. तुम्हाला सांगू, मांजरीचे दात एवढे तीक्ष्ण असतात की ते जिवंत उंदीराला कट 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 तोडून खाते. एवढे तिचे दात सुळे असतात. अहो कशाला? मांजर म्हणजे वाघाची मावशी म्हणतो ना आपण. कारण मांजरी वाघ प्रजातीतली आहे असं म्हणतात. आणि आपण विनोदाने गमतीने असं सुद्धा म्हणतो, मांजर ही वाघाची मावशी. तात्पर्य काय? ते तीक्ष्ण असे दात असतात आणि ते तीक्ष्ण दातांनी त्या पिलाला पकडते आणि या घरचं त्या घरी, बोक्यापासून वाचवण्यासाठी या घरचं त्या घरी, त्या घरचं त्या घरी कसं नेते? आपल्या दातात पकडून देते. इथे जबाबदारी कोणाची आहे? मांजरीनीची जबाबदारी आहे, पिलाची नाही. माकडाच्या प्रकरणामध्ये कोणाची जबाबदारी आहे? पिलाची जबाबदारी आहे, माकडींची नाही. मग मांजर आपल्या तीक्ष्ण दातांनी मांजरीच्या पिलाला इकडचं तिकडे नेत असताना दाताचा एक अंश सुद्धा त्या पिलाला त्या ठिकाणी काही त्रास न होऊ देता नेते आणि त्याचं रक्षण करते. मग आपली शरणागती कशी असायला पाहिजे? मांजरीच्या पिलासारखी, माकडींच्या पिलासारखी नको. म्हणजे आपण आपला पूर्ण भार देवावरती घालायचा, म्हणजे त्याला आपली शरणागती, त्या प्रकारातली शरणागती असावी. तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. जसं मांजरीच्या पिलाने मांजरीवरची जबाबदारी टाकली, तसं आपण आपली जबाबदारी देवावर टाकायची आणि देवाला शरण जायचो. आणखी आता चिंतन आहे, आणखी आपल्याला चिंतन करता येईल. अनेक दृष्टीनं, अनेक पैलूंना जर आपण याचं चिंतन करतो म्हटलं शरणागतीच्या विषयाचं, तर द्वैतामध्ये सुद्धा देवाची भक्ती करून देवाला शरण जाऊन शेवटी ध्येय एकच आहे की देवाचीच समरस व्हायचंय. माऊलींनी ओळीमध्ये सुंदर असं उदाहरण दिलंय.
महोदरिका गांग निघाले रिगाले जैसे. महोदरिका गांग रिगाले जैसे याचा अर्थ समुद्राला गंगा जाऊन मिळते तस. आता समुद्राला गंगा कशी जाऊन मिळते? गटर मधलं पाणी नाल्यात ओढ्यात मिळते, ओढ्याचं पाणी नदीला मिळते, नदीचं पाणी मोठ्या नदीला मिळते म्हणजे महानदीला मिळते, आणि महानदीचं पाणी समुद्राला मिळते. अहो, पाण्याचा स्वभावच तो आहे, पाण्याचा गुणधर्मच तो आहे. पाणी मिळेल कुठे? पाणी समुद्रालाच मिळेल. त्याचं कारण असं आहे, पाणी गटारातलं असो की पाणी नदीतलं असो, पाणी हे समुद्रच आहे, समुद्राचाच अंश आहे. त्याच्यामुळे कुठलंही पाणी असू द्या, ते पाणी समुद्राला जाऊनच मिळणार. तसं हा जीव हा परमात्म्याचाच अंश आहे, म्हणून स्वाभाविकरित्या स्वभावता त्यांनी मिळावं कुठे? त्यांनी भगवंतालाच जाऊन मिळावं. जशी गंगा, जशी नदी, जसं पाणी डोंगराला जाऊन मिळू शकत नाही, त्याला समुद्रालाच मिळावं लागते, तसं या जीवाने फक्त शिवाला म्हणजे देवालाच शरण जावं, देवालाच तो शरण जाऊ शकतो. त्यामुळे आणि मग इकडे तिकडे न भटकता त्यांनी फक्त आणि फक्त देवाला, त्याला शरण जावं. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत. या निमित्ताने हे चिंतन तुर्तास आज आपण इथेच थांबू. उद्या पुन्हा भेटूया याच श्लोकावर, याच ओळीवर चिंतन करण्यासाठी. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.